तिचा एक पाय गाडीत होता आणि एक बाहेर. नवऱ्याने अलगद हात हातात घेतला. ती काहीतरी न्याहाळत होती. डोळ्यातील भावना पाण्यावाटे आपला मार्ग काढीत वाहत होती. आणि तिने बाबा अशी अगदी विव्हळतच हाक मारली. तदेव लग्न नंतर एका क्षणातच तिच्या आयुष्याने एकदम 360 अंशाच्या कोनात गिरकी घेतली होती आणि चौकाची ती सौ झाली. प्रत्येक भारतीय मुलीच्या आयुष्यात येणारा हा क्षण, प्रदेश, जात, धर्म, भाषा अगदी कोणतीही असू दे, पण भावना मात्र सारखीच. लग्न ठरल्यानंतर अख्खं घरच जणू एक ॲक्टिव्हिटी सेंटर होऊन जातं. प्रत्येकजण एका वेगळ्या कामात मशगूल असतो आणि ते काम पूर्णत्वाला नेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. लग्न ठरलेली मुलगीसुद्धा तिच्या साड्या, चपला, मॅचिंग दागिने यामध्ये व्यस्त असते खरी, पण मनाच्या एका नाजूकशा कोपऱ्यात दिवससुद्धा मोजत असते बरं का. पासून सौपर्यंतचा प्रवास म्हणजे तिच्यासाठी जितकासा हवाहवासा असतो ना, तितकाच तो नकोसा सुद्धा असतो. ज्या घराला आपलं म्हणत आपण जगत आलेलो असतो, त्यालाच आता आपण अचानक माहेर असं म्हणू लागतो. प्रत्येक मुलगी या भावनांच्या महासागरात हेलकावे खात किनारा शोधत असते. तो शोध कधी पूर्ण होतच नसावा बहुधा. लग्नाचा दिवस उजाडतो. प्रत्येकाचं लक्ष स्वतःच्या आणि इतरांच्या पोशाखांकडे असतं. नवरी मुलगीसुद्धा मेकअप करायला आलेल्या ताईसोबत बिझी असतेच. मुहूर्ताची वेळ येते. धडधड वाढते. पण आता माघार घेणे नाही हे कळून चुकलेले असते. लहानपणीपासून आजतागायत केलेली प्रत्येक गोष्ट तिला फ्लॅशबॅकप्रमाणे आठवायला लागते आणि नकळत अश्रू डोळ्यांचा ठाव घेतात. मेकअप वगैरे खराब होईल या गोष्टी तेव्हा व्यर्थ असतात. लग्न संपन्न होतं आणि तिची निघायची वेळ होते. ज्या क्षणाची संपूर्ण परिवार आतुरतेने वाट बघत असतो, तो क्षण आता येऊन ठेपलेला असतो. मी कशाला तुझ्या लग्नात रडेन असं म्हणणारा भाऊच पहिला भाऊक होतो आणि बहिणीच्या गळ्यात पडून अगदी लहान मुलासारखा रडतो. ती सगळ्यांना भेटते. आई तर अगदी कन्यादान आणि लक्ष्मीपूजनापासून रडत असतेच, पण बाबा तसे पूर्णवेळ तटस्थ असलेले पाहायला मिळतात. सगळ्यांना भेटून झाल्यानंतर ती हाक मारते. अगदी कंठ दाटून आलेला तो आवाज, बाबा. त्या क्षणी तो हिमालयासारखा वाटणारा बाप नामक पर्वत वितळतो आणि हिमालयाचा बर्फ वितळतो ना, अगदी त्याचप्रमाणे बाबा अश्रूंना आपलेसे करतात आणि तिला त्यांच्या सोनुलीला कवेत घेतात. तो क्षण जो तो आपल्या डोळ्यात सामावून घेतो आणि आपल्या भावनांना अश्रूंकडे सुपूर्त करतो. प्रत्येक लग्न झालेल्या आणि तिथे उपस्थित असलेल्या स्त्रीला तिच्या आयुष्यातला तो क्षण आठवतो आणि त्या भावनिक क्षणात तीसुद्धा अगदी समरसून जाते. अगदी तिची सासूसुद्धा भावनिक होते आणि तिच्या आईला विश्वासाने म्हणते, मला मुलगी नाही ही खंत होती, पण आता नाही. सासरे तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवतात आणि नवरा हातात घट्ट हात पकडूनच असतो. हे दृश्य बघून त्या पित्याला हायसं वाटतं आणि ती सासुराला निघते. इति तन्मय.